नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे. मित्रांनो, आज आलोय आपण कर्जत तालुक्यातील मोहपाडा बलिवरी येथे. तर मित्रांनो, यायचं कारण असं का मित्रांनो, आपण या या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आणि या छोट्याशा गावामध्ये एक मित कला केंद्र म्हणून इथे कारखाना आहे गणपती बाप्पांचा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत मच्छिंद्रनाथ चिमटे. दादा नमस्कार. नमस्कार. गावाचं नाव सांगा तुम्ही पहिलं. मोहपाडा बल्लीवरा, मोहपाडा बलिवरी. आणि कर्जत जिल्हा रायगड. म्हसापासून किती लांब आहे? म्हसापासून 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. तर हे मच्छिंद्र दादा आहेत आणि आज आपण यांच्यासोबत एक व्हिडिओ तयार करायचा आहे की त्यांनी स्वतःनी त्यांच्या मेहनतीवर कष्टावरती खूप असा एक मोठा कारखाना उभारला की जिथून महाराष्ट्रात 3 ते 4 हजार गणपतीची विक्री होते. एवढा मोठा कारखाना या मोहपाडा बलिवरी इथे आहे. तर आज आपण तो कारखाना पाहणार आहोत. आज दादा आपल्यासोबत आहेत आणि आज तेच सर्व इतिहास किंवा काही गोष्टी आहेत ते दाखवणार आहेत. तर चला दादा, दाखवा आम्हाला. तर दादा तुम्हाला विचारतो, तर या आपलं जे हे केंद्र स्थापन केलं, आर्ट स्थापन केलं, तर हे याची म्हणजे तुम्हाला चालना कुठून मिळाली? चालना मी दुसरीकडे काम करत होतो. अच्छा, ते काम करता करता शिकलो आणि मी स्वतःने हे केलं. ओके. म्हणजे आणि किती वर्षापासून करता तुम्ही हे? हे जवळजवळ हे उभारण्यापेक्षा 8 वर्ष जाते. 8 वर्ष झाले. हो. आणि 2018 ला केलं ओपन. हो 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 हो. म्हणजे याचं कुठून तरी तुम्ही अगोदर प्रशिक्षण घेतलं म्हणावं लागेल. हो, कारण की गणपती बाप्पांचं जे असतात ते फार छोट्या छोट्या गोष्टींपासून लक्ष द्यावं लागतं. हो, कारण की पुढचे जे कस्टमर असतात आपले गणपती बाप्पांचे भक्त, ते पण नाराज नाही झाले पाहिजे. होणार झालं. तर आणि आता हा कारखाना कोणत्या गावामध्ये हा सध्या? आता सध्या मोहपाडा बल्लीवरे. मोहपाडा बोललो. आणि मग इथून जेव्हा मूर्ती जातात तर त्याच्या ऑर्डर कशा येतात तुम्हाला? ते कसे डीलर येतात आपले, हम्म. ते घेऊन जातात आणि आपली गाडी पण असते त्यांना. हो. त्यांनी ऑर्डर दिली की आपली गाडी पोस्ट करते त्या जागी. अच्छा. आणि गणपती बाप्पांच्याच मूर्ती बनवायच्या. हो, तर गणपती याची प्रेरणा कशी मिळाली की म्हणजे तुम्ही कसं काय विचार केला की आता आपण गणपती बाप्पांचीच मूर्ती बनवली पाहिजे? नाही, बरेच कसे पूर्ण पहिल्यापासून जी आवड होती आपल्याला हो हो हो. त्या क्षेत्रामध्ये, ते आपण नंतर तिथं काम केला. हम्म. त्याच्यामध्ये आपण झालो त्याच्यामध्ये, ते आपण स्वतःने हे केलं. तर मित्रांनो, हाच तो कारखाना आहे, मित कला केंद्र आणि आर्ट. तुम्ही पाहू शकताय सिंपल असं कुडाच्या याच्यामध्येच केलेलं आहे, परंतु इथे हजारो गणपती बाप्पा तयार होतात आणि हजारो आपल्या भक्तांपर्यंत इथून पोहोच होतात. तर त्यामुळे मित्रांनो, जरा थोडंसं आपण कारखान्याच्या आता अगोदर आतमध्ये दाखवा आम्हाला कारखाना, आणि मग त्याच्यानंतर कसं काय बाप्पा वगैरे बनतात ते पण आपण पाहूया मित्रांनो. आता आपण पाहूया अगोदर कारखान्याची हे करूया, सैर करूया जरा एक. तर अशा प्रकारे आतमध्ये काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, कारखाना असं आहे की आता मोहपाडा गाव बऱ्याच जणांना माहीत पण असेल, कोकण भागातलं एक खूप महत्त्वाचं एक भाग आहे हा. आणि ह्या गावामध्ये सुद्धा एवढा मोठा कारखाना होणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नाही का? आणि दादा, दरवर्षी किती मूर्त्या विकल्या जातात तुमच्या? तर दरवर्षी आपण जवळ 3,500-4,000 3,500-4,000 हजार मूर्त्या विकणे सोपं नाहीये. आणि तुम्ही पाहू शकता मागे मला भरपूर मोठा कारखाना आहे. किती स्क्वेअर फूट मध्ये असेल तरी अंदाज? तरी एक 5-6 तरी असं. 5-6 हजार स्क्वेअर फूट मध्ये असेल. तर पाहू शकता बघा. चला आतमध्ये जाऊया दादा, जरा थोडंसं दाखवा आम्हाला गणपतीची जरा थोडीशी माहिती द्या. हा आपल्याकडे 1.5 फुटाचा गणपती असतोय आणि आपल्याकडे आता हा 1 फुटाचा गणपती. एक हा फुटाचा 1 गणपती. फुटाचा गणपती आहे. 1 फुटापासून ते आपल्याकडे 10 फुटापर्यंत उंचीचे गणपती आणि असतात. समजा एक गणपती बाप्पा बनवायचा जर झाला तर किती म्हणजे दिवस लागतात एक गणपती बनवण्यासाठी? एक गणपती बनवण्यासाठी पूर्ण फायनल करण्यासाठी 1 दिवस जातो. एक दिवस एक गणपती बनवण्यासाठी. मग आता तुम्ही बोलता की 3 ते 3.5 हजार गणपती तुम्ही वर्षाला विक्री करताय, तर मग ते कसं काय एवढं शक्य होतं? तेवढी माणसं असतात आपल्याकडे. अच्छा. ते प्रत्येक माणसांमुळे होते. माणसं आपल्या घरातलीच? नाही, घरातली पण असतात ना, बाहेरचे कारागीर पण आहेत. जवळजवळ आपण 15-16 माणसं काम म्हणजे करतो. 15-16 जणांचा स्टाफ आहे बघा मित्रांनो, एवढं मोठं कारखाना सांभाळायचा. आपण जे गणपती बाप्पा बसवतात किंवा गणपती बाप्पांचे जे भक्त असतात, आपण बाजारात जातो, मूर्ती घेतो आणि बाप्पांना बसवतो. तर मित्रांनो, त्याच्या मागचे जे कष्ट आहेत आज ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहेत. तर आता आपण दाखवूया, आपण आतमध्ये जाऊया जरा. दादा, एक आम्हाला सांगा की म्हणजे आता आपल्या इथे कारखान्यामध्ये आता आम्हाला बऱ्याच प्रत्येक प्रकारची मूर्ती दिसते फुटामध्ये. तर आता लास्ट आपली मोठी मूर्ती किती येते? मोठी एक 10 फुटापर्यंत. 10 फुटापर्यंत. म्हणजे जशी ऑर्डर येईल तशी तुम्ही बनवताच? अच्छा. आणि म्हणजे आणि किती व्हरायटी आहेत, किती प्रकार आहेत मूर्त्यांचे? तर प्रकार याच्यामध्ये म्हणले तरी 300-350 प्रकार आहेत. बापरे! 300-350 प्रकार म्हणजे व्हरायटीज खूप झाल्या त्या नाही का? चला आत जाऊया जरा. चला दादांसोबत.
जरा थोडीशी सांगा आम्हाला माहिती मूर्त्यांबद्दल नाही का, हा. म्हणजे मूर्त्यांची नाव सांगा किंवा कसं असतं किंवा काय काय मूर्ती माहित पण नसतात ते बनवलेले असतात नाही का, तर तुम्ही सांगा थोडस. हा भोलेनाथ म्हणून त्याच्या रूपामध्ये गणपती आहे, ओके 1.5 फुटामध्ये. हा जय मल्हार रूपामध्ये आहे, हा 2 फुटामध्ये. हा साईबाबा रूपामध्ये आहे. तुम्ही बोलत राहा तुम्ही. हा दागिना टिटोळा म्हणून हा 14 आहे. हा पेशवा आहे. हा कोली म्हणून गणपती. हा कोलींचा गणपती म्हणजे खूप छान बनवलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर वगैरे छान बनवले, मस्त. आणि हा तो तुम्हाला एक लोड मध्ये म्हणून साकारलेला गणपती. हा कृष्ण अवतारामध्ये आहे. चला आतमध्ये जाऊया थोडस हा तिकडे. बाल मूर्ती म्हणून बोलतात, तो नंदीवर बसलेला आहे. आणि दादा हा, तुम्ही जे हे करता नाही का, आता या मूर्त्या बनवतात, चला चालत चालत जाऊया आपण पुढे. तर म्हणलं तुम्ही हे मूर्ती बनवतात, लोक घरी बाप्पा बसवतात नाही का, हो. परंतु त्या मूर्ती मागे तुमच्या कलाकारांचे खूप सारे कष्ट असतात, मेहनत असते, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय सांगाल तुम्ही? नाही, मेहनत तर भरपूरच असते हो आणि लोक जे कारागीर आहेत ते भक्तिभावाने काम करतात. अच्छा, म्हणजे पूर्ण आपण त्याच्यात पूर्ण समरस झालेले आहेत असं म्हणायला काय हो. हरकत नाहीये. चला असं जाऊया आपण. आम्ही सगळं माहिती वगैरे टाकतो, दादांना फोन करा. प्रत्येक प्रकारची व्हरायटी, प्रत्येक प्रकारची 1 फुटापासून 10 फुटापर्यंत मूर्ती, सगळ्या प्रकारच्या मूर्त्या होलसेलमध्ये, रिटेलरमध्ये सर्व इथं मूर्त्या बाप्पांच्या भेटतात आपल्याकडे. त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा. मित कला केंद्र व आर्ट. इकडे दाखवा भाऊ. मित्रांनो, आपण जेव्हा बाप्पाला घरी आणतो तेव्हा आपल्याला फक्त एक सुंदर मूर्ती दिसते, पण त्या मूर्तीमागे किती कष्ट असतात, किती दिवसांचा घाम, किती दिवस रात्रभर केलेली मेहनत आणि किती भक्ती दडलेली असते याचा आपण कधी विचार केला आहे का? तुम्ही आज अशाच या कलाकारांना आपण आज तुम्हाला भेटवणार आहे आपण, की ज्या हे रात्रंदिवस जागून पूर्ण भक्तिभावाने या मूर्ती बनवत असतात. आणि या मूर्ती तुम्ही पाहू शकता समोरच, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, यांनी एवढं वर्षभर कितीतरी मूर्ती बनवल्या आहेत, ज्यांच्या हातातून दरवर्षी आज एवढ्या मूर्ती बनवून आपल्या या प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार आहेत आणि विराजमान होणार आहेत बाप्पा नाही का. म्हणून बघा ना, म्हणजे लाईनीच्या लाईनी गणपती आहेत आणि एका याच्यामध्ये कमीत कमी 200, 300, 400 मूर्ती आहेत, भरपूर मूर्ती आहेत नाही का. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांच्याकडे हे महत्त्वाचं वाटलं मला, की यांच्या सर्व घरातली जे लोक आहेत, म्हणजे घरातली सर्व सपोर्ट करतात आहेत, गावातले सपोर्ट करतात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं एवढा मोठा कारखाना या गावात, हे खूप मोठी म्हणजे अभिमानाची गोष्ट नाही का. आणि सर्वात महत्त्वाचं हा आदिवासी भाग येतो, बरोबर दादा? हो, आदिवासी. आदिवासी भाग आहे मोहपाडा, आणि ह्या आदिवासी भागामध्ये सुद्धा एवढा मोठा कारखाना उभारणे ही एक जिद्द मानवा लागेल आणि त्या दादांना सोल्यूट आहे आपला. चला जाऊया आता, पुढची प्रोसेस दाखवा आम्हाला. पाहू शकता बघा मित्रांनो, किती छान छान मूर्ती आहेत इथे, म्हणजे प्रत्येक प्रकारची मूर्ती आहे इथं. तुम्ही आता एवढ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, सेम मूर्ती कुठंच नाही, एवढे प्रकार आहेत त्यांच्याकडे. म्हणून मित्रांनो, तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती निवडाल तेव्हा तिचं फक्त सौंदर्य पाहू नका, तिच्या मागे उभा असणाऱ्या कलाकाराला आठवा, कारण बाप्पा घडवणारे कलाकार हे खूप मेहनत आणि जिद्द करणारे असतात. तर चला आता आपण जाऊया पुढे इकडे. इथूनच आपल्या बाप्पांची सुरुवात होते घडवणं. इथून बघा एवढं मोठं इकडे पण गोडाऊन आहे. चला दादा, चला हे मूर्त्या दाखवा आम्हाला. ह्या किती फुटाच्या आहेत? हे 4 फुटाचे आहेत. 4 फुटाचे बाप्पा आहेत. सगळ्यात महत्वाचं मोठे मोठे बाप्पा आहेत. हे 5 फूट 6 फूट आहेत. हे 6 फुटाचा बाप्पा आहे. दाखव, सर्व दाखव, सर्व दाखव. आता ह्या जाणार कुठं, ऑर्डर वगैरे झालेल्या हो, त्यांच्या? ज्यांचे ऑर्डर आहेत ना म्हणजे हे ऑर्डरचेच आहेत, म्हणजे आता इथून जाणार त्यांच्या शॉप मध्ये. शॉपमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो कारखान्याच्या मेन भागामध्ये. तर आता इथं दादा सांगतील आपल्याला इथे काय काय नक्की काय प्रकार चाललेला आहे. चला सांगा आता. पहिली स्टेप बघा, पहिले पॉलिश केला जातो गणपती.
पूर्ण. म्हणजे गणपती पॉलिश चालू आहे. हो पॉलिश. म्हणजे पॉलिश का करतात पण हे? पॉलिश म्हणजे जेव्हा फिनिशिंग येते ना त्याला, हा ते आपण जेव्हा आणतो ना तो एकदम ह्याच्यामध्ये असतो गणपती. सो याला फिनिशिंग देऊन नंतर त्याला आहे ना, फिनिशिंग झाल्यानंतर आहे ना मग त्याला व्हाईट मारला जातो. हा एकदा व्हाईट मारतात. हा हा व्हाईट मारून झाला ना म्हणजे पूर्ण finishing गणपती झाल्यानंतर व्हाईट white. केला जातो. ओके. मग तो छोटा असो किंवा 10 फुटाची मूर्ती जरी कुठले असली असले तरी त्याला तरी व्हाईट. हे छोटं. आम्ही तर समोर पाहतोय गणपतीची गाडी नाव लिहिले हे गाडीवरती. हे नक्की काय प्रकार आहे? हे कसे आपले नेणारे गणपती, अच्छा. जे ऑर्डरचे गणपती आहेत ना ते आपण पोस्ट करतो. म्हणजे तुम्ही स्वतः पण पोस्ट करता? म्हणजे किती गणपतीपर्यंत पोस्ट करू शकता म्हणजे पब्लिकला कळलं आपल्या? जेवढी ऑर्डर असेल ना, जेवढ्या गाडीत बसतील ना तेवढे आपण नेतो. म्हणजे तसं नाही की म्हणजे समजा आता मोठे गणपती बसले 4-5 तरी तुम्ही पोस्ट हा करणार? तरी पण पोस्ट करतो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कुठे पण पोस्ट हो, करणार की महाराष्ट्रात. काय एरिया आहे? नाही नाही, कुठल्या पण महाराष्ट्रामध्ये जिथला आपला कस्टमर आहे ना हो. तिथे आपण जातो. पहा मित्रांनो, तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात जर डिलिव्हरी पाहिजे असेल तर यांना संपर्क करा. हे पूर्ण होलसेल रेटमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पोस्ट करतील. चला पुढे आता काय अजून? नंतर मग जे टचअप व्हाईट केल्यानंतर आहे ना त्याला टचअप करायला लागतात. पुढे होल असतात, छोटे छोटे होल असतात, मोठे असतात. ते होल बंद केले जातात. ते होल बंद करायचं काम चालू आहे ते. टचअप चालू आहे. हो टचअप चालू आहे. आणि टचअप साठी मटेरियल काय वापरतात ते? ती पीओपी असते. POP. पीओपी लावतो. अच्छा, चला पुढे. आता जेव्हा म्हणजे आता पहिल्यांदा हे पॉलिश केलं, हो. बरोबर? पॉलिश केलं, त्याच्यानंतर तो कलर मारला, कलर व्हाईट कलर पूर्ण. त्याच्यानंतर आता हे टचअप चालू आहे इथं. टचअप करतो. ओके. टचअप झाल्यानंतर आहे ना हा. मग पूर्ण फायनलला मला तो डबल पॉलिश करावा लागतो. मग इथे परत डबल पॉलिश चालू आहे. डबल पॉलिश केला. आता हे आपलं टचअप झालं, त्याच्यानंतर पुन्हा फायनलचं हे झालं फिनिशिंग. आता आतमध्ये काय? त्याला पेंटिंग करतो. चला मित्रांनो, आता पुन्हा कारखान्यात जातोय आपण. आणि आता इथे जे काम चालू आहे त्याची जरा थोडीशी माहिती घेऊया. सेटिंग केली जाते म्हणजे पूर्ण गणपतीला कलर वगैरे. आता म्हणजे आता आपण जो बाहेर व्हाईट कलर मारला हा. त्याच्यावरती परत हा कलर मारला जातो का? हा कलर मारला जातो. बॉडी कलर म्हणून मारला जातो. हा बॉडी कलर आहे. मग त्याच्यावर पूर्ण म्हणजे व्हाईट कलर मारल्यानंतर त्याच्यानंतर बॉडी कलर मारला जातो आणि बॉडी कलर मारल्यानंतर आता इथे सेटिंग करतो. शेड चालू आहे. म्हणजे दादा नमस्कार. नमस्कार. किती दिवसापासून करतोय भाऊ हे तू? हा? किती दिवसापासून करतोय? 2 वर्ष झाले. मग याच्यामध्ये आवड आहे का? हो आवड आहे भरपूर आवड आहे. भरपूर. ते करताना आनंद होतो मनाला? हो आनंद होतो नक्की. नक्की. चालतंय. चला, दादा जास्त बोलत नाहीये परंतु त्याचं जे काम सांगते, त्याची कला सांगते की तो काय करतोय. बघा तुम्ही पाहू शकताय ते काम चालू आहे त्याचं, नाही का? ओके. आता पुढे मग आता आपण त्याच्यानंतर पुढे मग डोळे काढण्याचं काम. डोळे काढणार किंवा त्याचे हे काय करणार, नाही का? ते पूर्ण डोळे काढतात. हो. नंतर असं बाप्पा दाखवा ना आम्हाला. तुम्ही जरा थोडस आम्हाला दाखवू शकता का डोळे काढून वगैरे काढून थोडंसं? घेतो. म्हणजे तुम्ही स्वतः काम करताय डोळ्यांचं? हो मी स्वतः करतो. ओके. बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय हे जे मच्छिंद्र दादा आहेत हे स्वतः म्हणजे स्वतः पण एक कलाकार आहेत, खूप मोठे कलाकार आहेत आणि काम करतात हे. तुम्ही पाहू शकताय. कारण की मित्रांनो, आता आपला गणेश तो जवळ आलाय. प्रत्येक घरात एकच उत्सुकता असते, यंदा आमच्या घरी बाप्पा कधी येणार. त्यामुळे या बाप्पांचा जन्म नेमकी कुठे होतो, कसा होतो, किंवा इथे या आपल्या जिथे घडवतात या बाप्पांना, इथे ह्या मूर्ती कशा घडवल्या जातात, कोणत्या हाताने तो घडतो आणि त्या हातांमागे किती कष्ट दडलेले आहेत हे नक्कीच आपल्याला आज पाहायला भेटते. हे फार कमी लोकांनी पाहिलं असेल. आज आपण आलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे मातीला भक्तीचा स्पर्श मिळतो आणि साक्षात बाप्पांचं रूप घडतं. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये पाहतच असाल. हे मच्छिंद्र दादा आहेत, हे बघा किती छान आणि सुरेख प्रमाणे हे डोळे वगैरे किती छान असे रूप देत आहेत.
आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल या कारखान्यात शेकडो साऱ्या मूर्ती होत्या, खूप साऱ्या मूर्ती तिथे नाही का. परंतु ही कला ही प्रत्येकाला कला नसते. हे जे काम चालू आहे हे बघा पाहू शकता बघा, छोटे छोटे दाखवायचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण की या प्रत्येक मूर्तीमागे एका कलाकाराचा श्वास आणि त्याचा घाम आणि त्याची श्रद्धा दडलेली असते. बघा पाहू शकता प्रॉपर फिनिशिंग करावं लागते. खूप सारं हे थोडं काम नाही, कष्टाचं काम आहे. परंतु दादांना एक भक्तिमय गणपती बाप्पांची भक्ती आहे, दादांना आवड आहे, त्यामुळे या गोष्टी चालू आहेत नाही का. दादा थँक्यू, धन्यवाद. तर चला आता आम्हाला थोडं अजून पुढे सांगा काय, कारण की आपल्याला प्रेक्षकांना गणपती बाप्पांचा प्रवास कसा आहे चालू ते दाखवत आहोत आपण. आखणी झाल्यानंतर आहे ना, हे आता याला काय म्हणतात, या प्रक्रियेला काय म्हणतात? आखणी बोलतात त्याला. काय काय आखणी आखणी आखणी. ओके, तर मित्रांनो ही आखणी झाली. आखणी म्हणजे याचा अर्थ बघा ना, बाप्पांचे डोळे वगैरे किती सुबक वगैरे काढलेले आहेत, किती छान काढले. प्रत्येक सगळ्यात महत्त्वाचं जो ओम आहे किंवा जे त्रिशूळ आहे, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या आपण प्रॉपरपणे करायचा यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता समोर केला पुढं काही चूक आहे का बघा ना. आता हे हॉटेलला कलर दिला, हे ते कुंकू लावलं, पण ते प्रॉपर टिकली किंवा हे काय आहे ते प्रॉपर दिसते का नाही. तर चला दादा पुढे दाखवा आता आम्हाला काय, दादांसोबत चला. ते बोलतात जे दागिने गोल्डन वगैरे लावतात ना, त्याच्या आधी एक कोड द्यावा लागतो, वार्निश म्हणून. ते वार्निश लावायचं काम करतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय या कारखान्यात फक्त पुरुषच नाही तर इथं महिला सुद्धा मूर्त्या घडवत आहेत, महिला कलाकार सुद्धा आहेत इथे. प्रत्येक जणांचं आता इथे फिनिशिंगचं काम यांच्याकडे आहे. तर ताई नमस्कार. फिनिशिंग नाहीये. काय सांगा ना, आम्हाला माहित नाही. हे गणपतीला ना दागिने म्हणजे शाई वगैरे लावली जाते. कम्प्लीट होतं शेवटचं हे असतं हे काम. म्हणजे शेवटचा हात हो. म्हटलं तरी चालेल. तुम्ही किती दिवसापासून येत या गणपती बाप्पांच्या स्टार्टिंग झाल्यापासून आम्ही करतोय. स्टार्टिंग झाल्यापासून करताय? तुम्हाला आवड आहे का याच्यामध्ये? हो आहे ना. तुम्ही काय सांगाल, एवढा मोठा कारखाना आहे, एवढ्या मोठ्या कारखान्यात 3-4 हजार गणपती बाप्पा हे महाराष्ट्रात जातात, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? काम करताना वगैरे आनंद होतो आणि आमच्याकडनं नाही का गणपतीची सेवा घडते हे पण छान वाटतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण पैसे कमवण्यापेक्षा गणपती बाप्पांची सेवा करते, कारण की एवढ्या हजारो गणपती प्रत्येकाच्या घरामध्ये श्रद्धेने कलाकार पाठवतात, याला खूप महत्व आहे नाही का. ओके, काय सांगाल दादा अजून तुम्ही काय, म्हणजे नक्की मला काय बोलायचंय की तुम्ही आता म्हणजे ह्या बिझनेसमध्ये 8 वर्ष झाले बरोबर. 8 वर्षामध्ये तुमच्या कुटुंबाचा हातभार असेल, तुमच्या गावाचा हातभार असेल, काय आहे तुम्हाला, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं ना, सगळे जे सपोर्ट करतात आपल्याला, त्याच्या सपोर्टामुळे आपण एवढा पुढे आलो. अच्छा, हा जो मोठा एवढा बिझनेस वाटतोय किंवा जो एवढा 5 ते 6 हजार स्क्वेअर फूट मध्ये गणपती बाप्पांचा कारखाना दिसतोय, त्यामागं या चारही भावांचा खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही. कारण की मित्रांनो आजच्या जमान्यामध्ये 4 भाऊ काय 2 भाऊ राहणं सुद्धा खूप हे होतं. या भावांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे, एवढा मोठा बाप्पांचा कारखाना निर्माण केला आहे. तर आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. मच्छिंद्र दादांचे हे भाऊ आहेत बरोबर ना दादा? तर मच्छिंद्र दादाचे भाऊ येते, तर त्यांचा सुद्धा याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. तर आपण विचारू, कोण बोलताय तुम्ही? दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय ह्या जो आपला गणपती बाप्पांचा जो कारखाना आहे याच्याबद्दल काय वाटतं आधी सांग. म्हणजे काय वाटतंय म्हणायचंय की म्हणजे या धंद्यामध्ये तू किती दिवसापासून आहे? पहिल्यांदा आमचे भाऊ होते, मोठे भाऊ. तो दुसरीकडे होते शिकायला. तो शिकून झाल्यानंतर मग तो असंच बोलला का आपण करायचं का ट्राय. आम्ही 4 होतो, तर बोललो चालेल आपण करूया. तो सगळ्यामध्ये एक सोड होता, म्हणजे शेडिंग झाली, आखणी झाली, सगळी काम. मग तेव्हा आम्ही ओपन केलं. एक छोटंसं केलं का, लगेच काही एवढं मोठं नाही झालं. ते पण आम्ही एक साधारण 500 मूर्तीपासून स्टार्ट केलं. तेव्हा फर्स्ट टाइम तोच एकटाच कलाकार होता. हळूहळू त्याने आम्हाला सांभाळून घेतलं, शिकवलं आणि मग त्याच्यानंतर वाढत गेला धंदा. म्हणजे मग पोरं बिरं ठेवली. म्हणजे जे तुम्ही आखणी वगैरे करताय किंवा ज्या गोष्टी इथं करताय त्या तुम्हाला आधी माहित होत्या का? नव्हत्या. म्हणजे हे शिकवल्यास तुम्हाला? शिकवलं. म्हणजे तुम्ही इथं प्रॅक्टिकलच केलं म्हणायचं. हो. परंतु आज मित्रांनो 500 मूर्त्यांपासून तर 5000 मूर्त्यांपर्यंतचा प्रवास या 4 भावांचा खूप मोठी संघर्ष कहाणी आहे. तर अजून काय सांगाल तुम्ही या गोष्टीबद्दल?
काय सांगू? म्हणजे काय सांगाल की म्हणजे आता समजा तुमचे मोठे भाऊ आहेत, तुमचे मोठे भाऊ कंटिन्यू तर इथे नसतील कारण की बाहेरच्या जबाबदाऱ्या पण असतील. हो हो आज तुम्ही महाराष्ट्रभर गणपती पोहोचवताय, हो हो सगळ्या गोष्टी हे करताय, तुम्ही चौघ भाऊ मिळून करताय. हो. अजून किती जण इथं कामाला आहेत? अजून 10-12 पोरं कामाला असतात. हा. आता काही पोरं जरा सुट्टीवर गेले, 4-5 पोरं. अच्छा. हां काय 2-3 बाहेर गेलं असं काय करून पोरं असतात आणि सगळं प्रत्येक जण आपलं वेगवेगळं काम डिवाइड करून असं काम करून घेतो. ओके, म्हणजे प्रत्येकाला तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे. हा प्रत्येकाला शिकवले, प्रत्येक वेगवेगळं आपलं खालीचं वाटतं हे करतोय हो. आणि मग त्याच्यामुळे सगळे हँडल करतात एक एक. कारण की आता तुमच्या भावानी सांगितलं की इथं 3,500-4,000 हजार मूर्त्या बनवल्या जातात. एका मूर्तीला 1 दिवस जर लागत असेल तर इथं कामगार पण तेवढे पाहिजे, हो. कारण की एवढ्या मूर्त्या बनवणे सोपं सोपं नाहीये. नाही कारण की एक दोघांचं जेवढं- काम म्हणजे नाही. जेवढे बाप्पा आपले सुंदर दिसतात, जेव्हा आपल्या घरामध्ये येतात विराजमान होतात तेवढ्या आपण भक्तिभावाने आणतो, परंतु त्याच्या मागे इतके सारे हात असतात. आणि आज हा एक कारखाना इथे मोहपाडा बलिवरीमध्ये फक्त आज एक कारखाना इथे, महाराष्ट्रात हजारो कारखाने असतील, परंतु एक अभिमानाची गोष्ट आहे. एक तुम्हाला विचारतो की ह्या आपला मोहपाडा बलिवरी आहे, इथे आदिवासी लोक राहतात. हो बरोबर. बरोबर. हा आदिवासी या आदिवासी भागामध्ये सुद्धा एवढा मोठा 4,000 गणपती आज बनतात इथे. एवढा विचार कसा काय आला तुमचा? एवढा विचार मोठा केला, काय काय भावना आहे त्याच्याबद्दल? भाऊमध्ये भाऊ कलाकार होता आणि एक करायची जिद्द होती की आपण पण काही करू शकतो. या आशेवरती एक आम्ही चौघांनी मिळून केलं स्टार्ट. एक रिक्स घेतली तेव्हा, म्हणजे गिऱ्हाईक पण नव्हते, म्हणजे कोणी ये नाही. एक तर ग्रामीण भाग आहे, खूप खेडे आहे, एकदम याच्या भीमाशंकरच्या पायथीशी. मच्छिंद्र दादांनी खूप मोठं साम्राज्य निर्माण केले. 8 वर्षापासून त्यांनी म्हणजे 8 वर्षापासून हा कारखाना तयार केला. आणि तुम्ही त्याच्या आधी कुठे कामाला होता? आज बाजूलाच होतो म्हणजे किती वर्षापासून म्हणजे तुम्ही याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ मला एक 15 ते 16 वर्ष. म्हणजे तुम्ही 15-16 वर्ष झाले तुम्ही स्वतःचा बिझनेस करायचा, तर तुम्ही भावांना सुद्धा शिकवलं. आणि मग असं आजच्या युगामध्ये, आज 2026 आहे, आजच्या युगामध्ये आपल्या या 3 भावांना एकत्र घेऊन चालणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे आपल्या प्रेक्षक वर्गाला काय सांगणार? पैसे बरोबर कसं आहे का, प्रत्येकाने भावाचा, आता ते आपले कसे जवळचेच असतात, त्यांनी काम केला काय आपण केला काय सारखं असते. ते पुढे गेले तर आपलं चांगलं होईल. ते म्हणजे मग प्रत्येकाने ज्याच्या भावाला मग पुढे काढावा. तर आता अजून काय आपल्याला कारखान्यामध्ये आहे का काय दाखवण्यासारखं? आता हे बघ आपल्याकडे कपडे लावलेले पण गणपती हो भेटतात. हो, अजून काय काय ते दाखवा एक्स्ट्रा, नाही का? आपल्याकडे असे कपडे लावून पण गणपती भेटतात. हा, म्हणजे तुम्ही पूर्ण हे करून देता, हो पूर्ण. दागदागिने घालून त्याला, म्हणजे हिरे वगैरे लावतात ते पण करता का तुम्ही? ते पण करतो. म्हणजे तुम्ही जसं ऑर्डर येईल तसं तुम्ही पूर्ण करून हो, देता. तसं तुम्ही पण. म्हणजे पुढच्या कस्टमरची जी मागणी असेल हो ती पूर्ण करायचा प्रयत्नच करताय, की असं नाही की तुम्ही होलसेल मध्येच देताय, रिटेलर मध्ये पण Retail मध्ये तुम्ही पण चालू आहे. भेटतात. अच्छा, तर मित्रांनो पाहू शकताय आजच्या या 2026च्या या संघर्षमय कहाणी या मच्छिंद्र दादा चिमटे यांची. मित्रांनो आज आलो होतो आम्ही, आपला जुन्नर तालुका आहे, जुन्नर तालुक्यातून आज आम्ही आलो माळशेज घाट म्हसामधून इथे आलोय. तर मित्रांनो खूप लांबचा आम्ही 70-80 किलोमीटरचा प्रवास करून यासाठी आलोय की या दादांची जी संघर्षमय कहाणी ही तुमच्यापर्यंत पोहोचावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या कला केंद्र इथं जे आहे बाप्पांच्या मूर्त्या आहेत तिथं तुम्ही नक्की भेट द्या. याच्या आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दादांचा नंबर टाकतो, या दादांचे काय पोस्टर वगैरे असतील तर ते टाकतो, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मूर्त्या पोस्ट केल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते स्वतः बोललेत की मूर्त्या जर आपल्या पिकअपमध्ये जेवढ्या बसतील, त्यांची स्वतः एक गणपतीची गाडी आहे, गणपतीची गाडी नाव दिले त्या गाडीला, तर ती गणपतीची गाडी घेऊन ते पूर्ण महाराष्ट्रात तुमच्यापर्यंत डिलिव्हरी द्यायला येतील. फक्त तुम्ही एक फोन करा, तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला जशी मूर्ती हवी तशी दादा नक्कीच द्यायचा प्रयत्न करतील. दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यामुळं तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि आपल्या पब्लिकला थोडंसं सहकार्य करा. म्हणजे आता होलसेलमध्ये तर देतच आहेत तुम्ही, परंतु जर एखाद्याला जर 100 मूर्ती किंवा 200 मूर्ती जर घेतल्या, एकाच कस्टमरने जर 200-300 मूर्ती जर घेतल्या तर जरा थोडासा डिस्काउंट पण द्या आम्ही सांगेल म्हणूनच. 100%. कारण की आपली व्हिडिओ पाहून जर कोणी आलं आणि जास्त जर मूर्ती घेत असेल तर थोडासा डिस्काउंट दादांकडून नक्कीच मिळेल. 100%. चालेल ना? चालतंय दादा, धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आज.